माझं नाव रेश्मा गुलाब माने, मुक्काम पोस्ट वाकी वरकुटे, तालुका मान, जिल्हा सातारा. माझं शिक्षण झाले 15वी. ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. मला आता 1.5 वर्ष पूर्ण झालेत नीम प्रोग्राममध्ये काम करते. तर आता मला इथून पुढे अजून त्यामध्ये आमचं डायबिटीजचं सुद्धा हे झाले कोर्स झालेला आहे. मला लोकांना आरोग्य सेवा देणं, लोकांबद्दल जनसेवा करणं. त्यानंतर नीम प्रोग्राममध्ये गेल्यानंतर आमचं ट्रेनिंग झालं. 5 दिवसाचं ट्रेनिंग होतं. त्यामध्ये आम्हाला 2 दिवस आमची एक्झाम घेतली. सकाळी उठल्यापासून सकाळचं घरचं काम आवरते मी. लवकर उठून स्वयंपाक हे करते. त्यानंतर ना मी 8 ते 8:30 वाजता घरातून बाहेर पडू शकते. एका दिवसामध्ये 10 ते 15 किलोमीटर जाऊ शकतो आम्ही. बाहेर गेल्यानंतर कस्टमर रानात जातात, की आम्ही कशामधून काम करतोय, काय करतोय, आपला नीम प्रोग्राम काय आहे, याबद्दल थोडी माहिती देऊन त्यांचं स्क्रीनिंग केलं. त्यामध्ये लोकांचा BP, शुगर, उंची, वजन, ऑक्सिमीटर, वजन हे सगळी टेस्ट करत होतो. त्यामध्ये जर कोणाचा BP जास्त येत असेल तर तिथूनच आम्ही मॅडमला कॉल करत होतो, की ह्या कस्टमरचा BP जास्त येतोय म्हणून. मॅडम पण फोनवरून बोलत होत्या, की त्या कस्टमरला सांगत होत्या, की तुमचा BP थोडा जास्त वाटतोय, तुम्हाला गोळी घ्यायची गरज आहे. आणि तशा मॅडम प्रिपरेशनसुद्धा पाठवत होत्या. आम्ही जसं गावामध्ये फिरायला लागलो तसं लोकांची आमची ओळख होऊ लागली. लोक आम्हाला ओळखू लागले, की ह्या नीम प्रोग्रामच्या मॅडम आहेत आणि ह्या आपल्याकडं महिन्याला तपासणी करायला येतात म्हणून. सुरुवातीला लोकांना काहीच माहीत नव्हतं. जसं आम्ही प्रत्येक महिन्याला त्यांच्या घरी जायला लागलो तसे त्यांना थोडी उत्सुकता पण वाटू लागली, की आपल्या घरी येऊन आपल्याला तपासणी करतात, आपल्याला आधार देतात, आपल्याला समजावून सांगतात, मेडिसिनसुद्धा देतात. हे त्यांना पटू लागलं आणि ते आता प्रत्येक महिन्याला आशा करून बसतात, की रेश्मा मॅडम तुम्ही या, आम्हाला चेकअप करा, आमचा BP, शुगर कमी जास्त आम्हाला बघायचा आहे, आम्हाला गोळ्याबद्दल पण थोडी माहिती द्या. त्यांना पण उत्सुकता वाटू लागली आता.